नागपूर विमानतळावर सुरक्षा तपासणी मशीन बंद आहे। हे मशीन बंद असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। प्रवाशांची तपासणी काउंटरजवळ गर्दी झालेली आहे। मुंबई आणि दिल्लीला जाणारी विमानं ही वेळेवर असल्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका बसलाय। डीजी यात्रा सॉफ्टवेअर सुद्धा बंद आहे आणि त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय। तर नागपूर विमानतळावर सध्या सुरक्षा तपासणी मशीन बंद असल्यामुळे मोठी गर्दी तिकडे झाली। माझे रिलेटिव्स मुंबईला जात होते। या ठिकाणी आम्ही जेव्हा आल्यानंतर लक्षात आलं की डीजे यात्रा ॲप ॲक्सेस जो आहे तो बंद आहे आणि आतमध्ये सुद्धा कॉम्प्युटर्स ज्याच्यामध्ये स्क्रीनिंग होतं ते सुद्धा काही बंद आहेत अशी आतमध्ये आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला माहिती मिळाली। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रांगा या ठिकाणी आतमध्ये सुद्धा आहे, बाहेरसुद्धा लागलेल्या होत्या। त्याच्यामुळे माझी विनंती आहे प्रशासनाला की वारंवार अशा प्रकारचा त्रास होणं हे योग्य नाही। त्याच्यामुळे यामध्ये तात्काळ कार्यवाही करणं मला असं वाटतं गरजेचं आहे आणि प्रशासन लवकरात लवकर याची दखल घेईल।